सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आशाज नित्यधारा हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. आत्मा नमस्ते सगळ्यांना. कसे आहात? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. सविताताई खूप दिवसात उगवल्या आज. हो हो. एक टीचरला आत्मा नमस्ते कर एकदा. आत्मा नमस्ते बिल्लू. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. चला कॅमेरा ऑन करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मॅडम आज खूप छान दिसताय. थँक्यू. तुमच्या ब्लेसिंग चमक आली काय? तुमच्या ब्लेसिंगमुळे चमक आली. वेगळा वेगळा शाईन आले. ओके, ठीक आहे. चला, आत्मा नमस्ते सर. तर आजचं जे काय आपलं सेशन आहे, आपला जो नवीन कोर्स येतोय मर्कबा हिलिंगचा, तर त्याचं जे पण काही सिलेबस असणार आहे त्याविषयी आपण आज इथे चर्चा करणार आहोत. 4 दिवसाचा आपला हा कोर्स असणार आहे मर्कबा हिलिंग. तर त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे, हे तुम्हाला अगोदर माहीत असणं फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपलं हे इंट्रोडक्शन सेशन ठेवलेलं आहे. ओके, ऑलरेडी खूप ऍडमिशन झाले आहेत तुमच्या विश्वासामुळे. तरीही आपण एकदा त्याचा सिलेबस बघूया. ओके, कॅमेरा ऑन असले तर मला पण ऊर्जा मिळेल. बरेचसे नवीन चेहरे आहेत, ओळख होईल आपली. नवीन आलेले काही काही ग्रँड मास्टर रीडर कॅमेरा ऑन केल्याशिवाय मला कसं कळणार? ठीक आहे, चला, काय हरकत नाही. ओके, मर्कबा हिलिंग हे बऱ्याच लोकांसाठी फार वेगळं आणि युनिक असं काहीतरी असणार आहे. बऱ्याचशा लोकांनी नाव देखील त्याचं ऐकलं नसेल मे बी. ओके, मर्कबा ही खूप प्राचीन अशी जिओमेट्रिकल पॅटर्न आहे. ऍक्च्युली हे ब्रह्मांडातनं आलेलं हे पॅटर्न आहे. हा सिम्बॉल ब्रह्मांडातनं आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे पण काही गोष्टी ह्या पूर्वीपासून होत आलेल्या आहेत. ओके, इंग यांग एनर्जी पण याला बोलतात. शिवशक्ती रेकी किंवा शिवशक्तीची एनर्जी जी असते ती सुद्धा मर्कबापासूनच आलेली असते. ओके, शिवशक्ती हे काय प्रकृती निर्मिती करणारे आहेत, ब्रह्मांड बॅलन्स करणारे आहेत. ओके, त्याचप्रमाणे मर्कबा हे देखील एक असं सिम्बॉल आहे की ज्याने पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व बॅलन्स केलं जातं. स्त्री तत्व आणि पुरुष तत्व बॅलन्स होतं. बघा, एक एक्झाम्पल बघूयात आपण की जसं की पुरुष तत्व एखाद्याचं ऍक्टिव्ह असेल, एखादी म्हणजे बघा, जरी पुरुष असला तरी त्याच्यामध्ये मेल फिमेल दोघं पण एनर्जी ऍक्टिव्हेट असतात आणि जरी स्त्री असली तरी तिच्यामध्ये मेल आणि फिमेल दोघंही ऊर्जा ऍक्टिव्हेट असतात. ओके, फिमेल म्हटलं म्हणजे जसं की फेमिनाईन एनर्जी कशी असते ना, सॉफ्ट, हिलिंग, प्रेमळ असे असतात. मग त्यात तो पुरुषही तसा असणं गरजेचं असतं, स्त्रीही तशी असणं गरजेचंच असतं. आणि पुरुष म्हटलं म्हणजे स्ट्रॉंग लिडरशिप, आत्मविश्वास जास्त असणं किंवा कॉन्फिडंट असणं, या गोष्टी आजकाल स्त्रीमध्ये पण असणं गरजेच्या झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वी तत्व, आकाश तत्व, सपोज आकाश तत्व जर इम्बॅलन्स झालं काय होणार? दुष्काळ येणार, पाऊस येणार नाही, हवा व्यवस्थित राहणार नाही, बरोबर ना? ह्या गोष्टी नेचरच्या जरी असल्या तरी कुठलीही गोष्ट तत्व एक जरी इम्बॅलन्स झालं तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. त्याचप्रमाणे पृथ्वी तत्व जर इम्बॅलन्स झालं तर काय होणार? सगळीकडे दुष्काळ येणार, झाडं सुकतील आणि आपण तर बेस आपला पृथ्वीच आहे, त्याचा सगळा परिणाम आपल्यावरती होत असतो, बरोबर? तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्यासाठी ह्या सिम्बॉलचा आपण उपयोग करून घेत असतो. ओके, तर मर्कबा हा एक प्राचीन आध्यात्मिक ऊर्जा तंत्र असणारा सिम्बॉल आहे आणि तो 3 भागामध्ये विभागलेला आहे. मर्कबा हा 3 शब्दामध्ये विभागलेला असतो. मर म्हणजे प्रकाश, लाईट ज्याला बोलतो आपण,
आपण बरेच इथे रेकी साधक आहोत आणि आपण ऊर्जेवरतीच काम करतो. तर ती ऊर्जा देखील यामध्ये येते. त्यानंतर का म्हणजे आत्मा, सोल, ज्याला स्पिरिट वगैरे बोलतात, चेतना. तर ते देखील ह्या सिम्बॉल मध्ये येतं. त्यानंतर बा म्हणजे आपलं बॉडी, शरीर, बॉडी, ह्युमनची बॉडी. तर ह्या 3 शब्दांपासनं हा मर्कबा तयार होत असतो आणि या 3 गोष्टींवरती मर्कबा काम करत असतो: प्रकाश, आत्मा आणि शरीर. ओके. तर मर्कबा शरीर, मन, आत्मा यांना प्रकाशाच्या ऊर्जेशी जोडणारा एक ऊर्जा प्रणाली आहे. ती आपल्याला हायर ऊर्जा ज्याला बोलतो आपण, ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जोडतो आपल्याला ते सिम्बॉल. त्यानंतर ही एक प्रकारची प्राचीन ऊर्जेशी जोडलेली जिओमेट्रिक स्कॅड जिओमेट्री याला बोलतो आपण, की एक पवित्र अशी ऊर्जा आहे. आणि आपल्या शरीराभोवती 2 उलट दिशेने फिरणाऱ्या त्रिकोणामध्ये याला आपण बघत असतो. ओके. मर्कबा जर कोणी इमेज वगैरे बघितली असेल किंवा मीही तुम्हाला दाखवते, तर मर्कबा एक असं असतो की जनरली 2 पिरामिड किंवा 2 ट्रायंगल, एक सरळ आणि एक उलटा अशा दिशेने असतात. त्याला 3D डायमेन्शन असतं. 3D डायमेन्शन असणारा ट्रायंगल, ज्याला जसं की आपण पिरामिड वगैरे बघतो ना, त्याप्रमाणे त्यातला जो एक त्रिकोण असतो तो शिव ऊर्जा, म्हणजे फेमिनाईन, म्हणजे मेल आणि फिमेलची ऊर्जा असते, शिव ऊर्जा, आणि एक असतो शक्ती. ह्या 2 ज्या ट्रायंगल असतात, एक क्लॉकवाईज फिरतं आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरतं, आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला बघायचं असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या हिलिंग होत असतात. आणि त्या हिलिंग थ्रू आपल्याला बरेचसे फायदे होतात, ते आपण बघूयात पुढे. तर एक बेसिक याचा असा एकच हा सिम्बॉल आहे. त्याचं आपल्याला ऑलरेडी बाय डिफॉल्ट प्रत्येकाला तो ऍक्टिव्ह असतो, बट कधी त्याचा उपयोग न केल्यामुळे किंवा कधी त्याला महत्व न दिल्यामुळे ते काही गोष्टींमुळे तो ब्लॉक होतो. तर आपण या कोर्समध्ये त्याला ऍक्टिव्हेट करतो, त्याचा अटुनमेंट घेत असतो, त्यानंतर त्याला ऍक्टिव्हेशन करतो आणि ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही स्वतः त्याची हिलिंग घेऊ शकता आणि दुसऱ्याला देखील हिलिंग करू शकतात. या कोर्स नंतर तुमचं एक डिग्री वाढून जाणार. जसं की तुम्ही रेकी ग्रँडमास्टर असाल, टॅरो रीडर असाल, एंजल थेरपिस्ट असाल, क्रिस्टल थेरपिस्ट असाल, तर आता ह्या कोर्स नंतर तुम्ही मर्कबा हिलर होणार आहात. याने तुम्ही स्वतःची हिलिंग करू शकता, क्लायंटची पण हिलिंग करू शकता, आणि ह्या मर्कबाच्या हिलिंग थ्रू भविष्यात कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही बॅलन्स करणार आहात, की कुठे कुठे हे काम करतं, ते आपण जरा डिटेलमध्ये पण बघूयात. ओके. तर आपण बघूयात की मर्कबा हिलिंग ही कशी काम करते. मर्कबा हिलिंग ही एक ऊर्जा सक्रिय होते जेव्हा ध्यान, श्वसन आणि विशिष्ट पद्धतीने मर्कबा ऍक्टिव्हेट केला जातो, तेव्हा शरीराभोवती एक शक्तिशाली ऊर्जा फील्ड तयार होत असतं. जेव्हा याचं ऍक्टिव्हेशन होतं तर कंटिन्युअसली आपल्या भोवती याचं एक ऊर्जाचं शिल्ड ज्याला बोलतो, प्रोटेक्शनचं कवच, ते आपल्या सोबत राहतं. आणि जेव्हा त्याला आपण बोलवतो, इन्वॉक करतो किंवा ऍक्टिव्हेट करतो, तेव्हा कंटिन्युअसली ते आपल्या अवतीभोवती असतं, ऑराच्या भोवती असतं. बघा, इमॅजिन करा एखादी काहीतरी प्रोटेक्शन, हा एनर्जी तुमच्या अवतीभोवती असणार, तेव्हा काय होणार, काय फील होणार तुम्हाला? आन्सर मॅम सांगू शकता, काय फील होणार तेव्हा जेव्हा एखादी ऊर्जेचं वलय कंटिन्युअसली तुमच्या सोबत असणार? ऊर्जा वाढणार, ऊर्जा चक्र बॅलन्स होतील, तुम्ही स्ट्रॉंग होणार. येस. निर्णय ओके. क्षमता चांगली ऑरा राहील. स्ट्रॉंग होणार. अजून काय होणार? येस, बोला सुजाता मॅम. निर्णय क्षमता चांगली राहील करेक्ट, किंवा मग करेक्ट. आपल्या शरीरात सेवन चक्र बॅलन्स होणार. ओव्हरऑल आपली आपली इतकी शक्ती छान पुन्हा ग्रोथ वाढेल. त्याने होते, खूप ग्रोथ प्रत्येक लेवलला, प्रत्येक स्टेपला, इनर सोल पासून अगदी आउटर लेअर पर्यंत, ऑरा पासून सर्वत्र त्याची ग्रोथ होत असते. एक परिपक्व असा तो ह्युमन बिईंग बनतो जेव्हा तुम्ही स्वतःवरती मर्कबा ऍक्टिव्हेट करून घेतात. आणि अगदी साधी सोपी त्याची पद्धत आहे. एकदा का तुमचं शक्तिपात झालं, ऍक्टिव्हेशन झालं, तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी इझिली स्वतःवरती करून घेऊ शकतात. ठीक आहे. तर चक्र संतुलनासाठी देखील याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. त्यानंतर आपली निगेटिव्हिटी जी असते ती खूप डीपली क्लीन होते याने. मर्कबाचे जे पण काही व्हायब्रेशन्स असतात ते शरीराभोवती, अभमंडळाभोवती सर्व नकारात्मकता, भीती, ताण, हे सगळं काही कमी करण्यास आपली मदत करतात. त्यानंतर आपण ऍज अ हिलर आहोत.
हिलर म्हटलं म्हणजे की आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुख्य पॉइंट असतो की आध्यात्मिक प्रगती, इंट्युशन लेवल वाढवणं फार महत्वाचं असतं. तर ते देखील याने आपण करू शकतो. याचं सतत जे 21 डेजचं मी प्रॅक्टिस देते या कोर्स नंतर, ते जर तुम्ही केलं तर त्यानंतर तुमचं अंतर्ज्ञान वाढतं, सातही चक्र ऍक्टिव्हेट होतात, तुमचं मेडिटेशनची जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने अजून होते आणि आध्यात्मिक जागृती देखील तुमची यात होत असते. आणि यात जर अजून डीपली तुम्ही प्रॅक्टिस करणार तर आपली कुंडलिनी पण ऍक्टिव्हेट होते याने. कुंडलिनी शक्ती माहिती आहे सगळ्यांना? ओके, तर ती देखील याने ऍक्टिव्हेट होत असते. तर बघा, मर्कबा हिलिंग मध्ये शिवशक्तीची जी ऊर्जा असते ती कशी काम करते. शिव आणि शक्ती हे आपल्या ब्रह्मांडाचे निर्माण करणारे म्हटलं जातं त्याला. शिव आणि शक्ती, प्रकृती आहे ना, शक्ती म्हणजे पार्वती, प्रकृती ज्याला बोलतो पृथ्वी, आणि शिव म्हणजे आकाश जे असतं. म्हणजे ह्या दोन ऊर्जा एकत्र येऊन जी पण काही हायर फ्रिक्वेन्सी तयार होते तर त्यामध्ये आपण जेव्हा ऍक्टिव्हेशन करून स्वतःमध्ये त्याला बघतो तर त्यावेळेस ह्या सगळ्या हिलिंग ऊर्जा आपल्याला आपोआप मिळत असतात. याला तुमचं रेकी झालेलं नसलं, कुठलंही थेरपी नसली तरी देखील तुम्ही हा कोर्स करू शकतात आणि याचा नक्कीच बेनिफिट तुम्हाला होणार आहे. ओके, याला कंपल्सेशन नाही की तुमचं रेकी वगैरे झालेलं हवं असं काही नाही. तर त्यातला जो वरचा त्रिकोण असतो तो शिव ऊर्जा आपल्याला दर्शवत असतो. वरच्या दिशेने असलेला त्रिकोण ही पुरुष ऊर्जा म्हणजे शिव कॉन्शियसनेस दर्शवतो आणि ही ऊर्जा ज्ञान, स्थिरता, शांतता, जागरूकता याचे प्रतीक आहे. ओके, जी शिव ऊर्जा असते ती काय असते? ज्ञान, स्टॅबिलिटी, स्थिरता आणि प्रत्येक गोष्टीत अलर्ट असणं. अलर्ट असणं म्हणजे काय की आपली अंतर्दृष्टी पण त्यात येते ना. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कव्हर होत असतात. त्यानंतरचा जो खालचा ट्रँगल असतो तर तो असतो शक्ती ऊर्जा. ठीक आहे, खालच्या दिशेने असलेला त्रिकोण शक्ती ऊर्जा दर्शवत असतो. ही ऊर्जा सृजन, क्रिया, परिवर्तन आणि जीवनशक्ती दर्शवते. त्यानंतर हे दोघं ट्रँगल जे आहेत ते परस्पर विरुद्ध दिशेने फिरत असतात. तर त्यामुळे त्याच्या फिरण्याच्या गतीमुळे जे पण काही स्पिनिंग होते, जे पण काही हिलिंग होते, त्यानेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे आपल्याला स्वतःला त्या ट्रँगल मध्ये इमॅजिन करायचं असतं. तो ट्रँगल स्पिन होतो आणि त्या माध्यमातून आपलं हिलिंग होत असतं. बघा, फॉर एक्झाम्पल येते मी तुम्हाला, जसं वॉशिंग मशीन मध्ये आपण कपडे टाकतो, ते स्पिन होतं होतं त्यानंतर ते कपडे जे बाहेर येतात ते कसे असतात? खूप छान, स्वच्छ, ड्राय आणि व्यवस्थित असतात. ते जे स्पिनिंग होतं ना त्याच प्रकारे या मर्कबाचं स्पिनिंग होतं आणि त्यामध्ये आपली हिलिंग होत असते. हे आपण सेशन मध्ये अतिशय डिटेल बघू, अगदी स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. त्याच्यामुळे काही काळजी करू नका की हे कसं काय वगैरे. आता ठीक आहे, त्यात आपण अगदी प्रॅक्टिकल व्यवस्थित ह्या गोष्टी करून घेत असतो. ठीक आहे, तर शिव आणि शक्ती या ऊर्जेचा जो मिलाप असतो त्याला मर्कबा लाईट बॉडी ऍक्टिव्ह होणं असं बोलतात. तर यामध्ये कुंडलिनी ऊर्जा देखील जागृत होण्यास मदत होते. जर कोणाची इच्छा असेल कुंडलिनी जागृत करायची आहे किंवा यासाठी प्रॅक्टिस करायची आहे तर ह्या हिलिंगच्या माध्यमातून देखील तुम्ही करू शकतात. त्यानंतर शारीरिक ऊर्जा, इडा पिंगला नाडी आपल्या शरीरामध्ये असते, हे माहित असेल सगळ्यांना. इडा पिंगला ही पण मेन फेमिनाईन आणि ह्या ऊर्जांनाच ती दर्शवत असते. तर ती देखील आपली बॅलन्स होते. बघा, जी इडा पिंगळा नाडी बोलतात ही फार महत्वाची ह्युमन बिंगच्या बॉडीमध्ये. त्याने सगळ्या काही गोष्टी त्याच्यावरतीच चालतात. चंद्र नाडी, सूर्य नाडी ज्याला बोलतो तो, तर ती आणि बॅलन्स होते. मे बी तुम्हाला स्वर विज्ञान हा टॉपिक जर कोणी ऐकला असेल तर त्यामध्ये या गोष्टींवरती काम होतं. आणि त्या जर दोन नाडी बॅलन्स असल्या तर असं बोलतात की म्हणजे कुठलाच आजार तुम्हाला आयुष्यामध्ये होऊ शकत नाही. तर मर्कबाच्या हिलिंग मध्ये त्या नाडी ज्या असतात त्या बॅलन्स होतात. त्याच्यानंतर उच्च आध्यात्मिक चेतना असते, त्याच्यासोबत व्यक्ती जोडला जातो, हायर फ्रिक्वेन्सी सोबत जोडला जातो. म्हणजेच आपले चक्र ओपन होतात. जनरली चक्र ओपन झाले म्हणजे काय ना की हायर सोर्सशी आपण जोडला जातो. थर्ड आय ओपन होणं म्हणजे काय? अंतर्दृष्टी प्राप्त होणं वगैरे. तर ह्या गोष्टी पण आपण याच्यामध्ये अगदी इझिली साध्य करू शकतो.
अगदी इझी लँग्वेज मध्ये बोलायला जर झालं तर मर्कबा हिलिंग म्हणजे आपल्या शरीराभोवती शिवशक्तीचा संतुलित प्रकाश ऊर्जेचं संरक्षण आणि जागृती करणारी एक ध्यान प्रणाली आहे. एक शॉर्ट मध्ये शरीराची प्रत्येक ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी इनर आउटर लेअर या सगळ्या गोष्टी बॅलन्स होण्यासाठीची जी क्रिया असते त्याला बोलतात मर्कबा हिलिंग. ओके, समजतंय का? थोडं हार्ड जातंय काही? असं काही होतंय मानसी मॅडम? समजतंय. समजतंय मॅडम. ओके, चला. तर या मर्कबा हिलिंगचे फायदे काय असणार आहेत? पहिला पॉइंट तर तुमचं जे आहे आउटर लेअर ज्याला बोलतो आपण आभामंडळ ऑरा ते क्लीन होण्यास खूप मदत करतं. त्यानंतर मर्कबा लाईट बॉडी सक्रिय झाल्यानंतर शरीराभोवती एक ऊर्जेचं संरक्षण कवच तयार होत असतं. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा, नजर दोष आणि इतरांचे नकारात्मक विचार देखील कमी होतात. म्हणजे इनर सोल क्लीन होतो आणि आपली ऑरा पण क्लीन होते. त्यानंतर आपले चक्र बॅलन्स होतात. ही साधना 7 चक्रांमध्ये ऊर्जा संतुलित निर्माण करते आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा योग्य पद्धतीने त्याचा फ्लो होत असतो. बघा, कुठला एक चक्र ब्लॉक असला तिथे ऊर्जा जर स्टॉप झाली तर ती पुढच्या चक्रापर्यंत जाऊ शकत नाही. मग तुमचं सपोज हार्ट चक्र ब्लॉक आहे आणि वरचे 3 खालचे 3 जरी ऍक्टिव्हेट तरी प्रॉब्लेम काय होणार? ब्लॉक होते ना एनर्जी. मधला चक्र जर तुमचा ब्लॉक आहे तर ती एनर्जी फ्लो तरी कुठनं होणार? बायपास तर नाही आपल्या शरीरामध्ये अजूनपर्यंत झालेला. चक्रांमधूनच ऊर्जा जात असते. इडा पिंगला नाडी बोलतात त्याच्यातनच ऊर्जा जात असते. तर चक्र बॅलन्स असलं म्हणजे ना की सगळ्या गोष्टी आपण आज इथं बरेच लोक हिलर आहेत, कोणी नसतीलही, पण चक्र बॅलन्स साठी हे फार महत्वाचं असतं. त्यानंतर जे एक नेक्स्ट पॉइंट असतो की आध्यात्मिक प्रगती आपली खूप चांगली होते. मर्कबा साधनेमुळे अंतर्ज्ञान, इंट्युशन लेवल वाढतं, ध्यान क्षमता आणि आध्यात्मिक जागृती देखील आपली होत असते. त्यानंतर आपलं निर्णय क्षमता सुधारते. मन स्पष्ट झाल्यामुळे जीवनातील योग्य निर्णय घेण्यासाठी जी लेवल आपली असते ती वाढत असते. त्यानंतर सकारात्मकता वाढते आणि आत्मविश्वास देखील आपला वाढतो. ऑब्व्हियसली आपण सगळ्या गोष्टीतनं अगदी इझिली जर बाहेर आलो तर आत्मविश्वास वाढणारच आहे आपला, सकारात्मकता वाढणारच आहे. तर ऊर्जा संतुलित झाल्यामुळे व्यक्तींमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि उत्साह वाढत असतो. आणि त्यानंतर तुम्ही इथे हिलर बरेच आहात आणि तुमची हिलिंगची जी पॉवर आहे ती खूप जास्त वाढणार आहे. यानंतर तुमच्या जे पण काही हिलिंग असणार आहेत त्या अजून स्ट्रॉंग होणार आहेत, अजून प्रभावी होणार आहेत आणि त्याच कॉन्स्टिट्युएन्सीने तुम्ही स्वतःला हील करणार आणि दुसऱ्याला पण तुम्ही हील करू शकणार. त्यानंतर मॅनिफेस्टेशनची जी आजकाल खूप चालू आहे मॅनिफेस्टेशन, तर ती जी फ्रिक्वेन्सी असते ना, मॅनिफेस्ट करण्यासाठी पण एक फ्रिक्वेन्सी लागते. ब्रह्मांडाशी अलाइन होण्यासाठी ती गोष्ट फार महत्वाची असते आणि ती याच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो. म्हणजे बघा ना, तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करताय, सपोज मला आता कार घ्यायची, ती कार जस्ट मी इमॅजिन केली आणि 11 वेळा जरी बोलली मला कार घ्यायची, तर ती जी फ्रिक्वेन्सी आहे ती ब्रह्मांडापर्यंत जाते, अलाइन होते आणि त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडून येत असतात. सपोज तुम्हाला चांगली हेल्थ अट्रॅक्ट करायची तर तुम्ही ते मॅनिफेस्ट करू शकता आणि ती फ्रिक्वेन्सी स्ट्रॉंग झाल्यामुळे, या ऊर्जा वाढल्यामुळे तुमच्या त्या गोष्टी लवकर घडायला लागतात. बघा, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी फार वेळ लागतो. तुम्ही किती मॅनिफेस्ट करा, किती व्हिज्युअलायझेशन करा किंवा तुम्ही किती हिलिंग करा त्यासाठी, बट वेळ लागतो. तर तो वेळ या ठिकाणी कमी होत असतो. ठीक आहे, तर एक सिंपल मध्ये सांगायचं म्हटलं म्हणजे मर्कबा हिलिंग म्हणजे शरीराभोवती एक दिव्य प्रकाश ऊर्जा सक्रिय करून जीवनात संरक्षण, संतुलन आणि आध्यात्मिक प्रगती निर्माण करणारी ही एक साधना आहे. ठीक आहे, थोडंसं मग एक पीडीएफ पण बघूया याचा, तुम्हाला अजून थोडं क्लिअर होणार. स्क्रीन विजिबल आहे मानसी मॅम? हो मॅम. ओके, तर आपला हा जो कोर्स असणार आहे 4 दिवसाचा असणार आहे. त्यामध्ये 1.5 तासचं आपलं सेशन असतं. पहिल्या दिवशी तुम्हाला मर्कबा हिलिंग विषयी डिटेल माहिती दिली जाईल आणि त्याच दिवशी तुमचा शक्तिपात पण असणार. पहिल्याच दिवशी शक्तिपात असतो आपला, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हिलिंग देणार.
तुम्हाला सगळ्यांना मी डी फिलिंग देणार आहे दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्याला हिलिंग करण्यासाठी प्रिपेअर करणार मी तुम्हाला. तुम्ही नेक्स्ट तिसऱ्या दिवसापासूनच तुम्ही दुसऱ्याला हिलिंग द्यायला सुरुवात करू शकता. ओके, चौथ्या दिवशी नंतर आपण सर्व प्रकारच्या हिलिंग याने कुठल्या कुठल्या करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर असा आपला 4 दिवसाचा हा सिलेबस असणार आहे. वेळ असणार आहे आपला रात्री 8:30 ते 10. आणि सेशन सुरू होणार आहे ते आपलं 15 तारखेपासून किंवा 16 पासून आपण करूयात. ओके, तर जो सिलेबस आहे त्याचा एक आपण शॉर्ट मध्ये बघूयात की आपण नेमका सिलेबस काय असणार आहे. ठीक आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला मर्कबाच्या शक्ती आणि साधनांची माहिती दिली जाणार आहे, जे की आपण आता थोडक्यात बघितलं आणि ज्यामुळे आपली आत्मजागृती आपण सहजतेने साधू शकतो. तर मर्कबा म्हणजे प्रकाश, आत्मा, शरीर याचे एकत्रीकरण असतं आणि यामध्ये दैवी ऊर्जा वाहन म्हणून म्हणजे फ्लो करणारा म्हणून त्याचं कार्य असतं, ज्यामध्ये दोन्ही टेट्राहेड्रॉनच्या माध्यमातून पवित्र ऊर्जा रचना तयार होते. यामुळेच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संतुलन आपल्याला साधता येते. ओके, तर ही जी मर्कबा हिलिंग आहे ती आपली शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक गोष्टींवरती देखील वर्क करत असते. इव्हन की तुम्हाला फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील ते सुद्धा याने क्लिअर होतात, हेल्थ इश्यू असतील ते पण क्लिअर होतात, रिलेशनशिप इश्यू असतील ते पण याने क्लीन करू शकतो आपण, किंवा एखादी वास्तुदोष असेल तो पण याने आपण बरा करू शकतो. ठीक आहे, तर त्या वस्तूला आपण वास्तुदोष देखील याने आपण व्यवस्थित करू शकतो. ओके, हे बघा, हे प्राचीन पिरामिड्स जे आहेत, पूर्वीचे लोक यामध्ये ध्यान करत असायचे आणि यामध्ये ध्यान केल्यानंतर खूप हायर ऊर्जा आपल्याला कनेक्ट होते आणि ती मिळत असते. बघा, एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात तुम्ही जा आणि गाभाऱ्याच्या मध्यभागी जेव्हा आपण उभं राहतो तिथे 2 मिनिटं डोळे बंद करून कधी अनुभव करून बघा. जे व्हायब्रेशन असतात ना, ऑसम असतात ते. म्हणजे तसे व्हायब्रेशन पूर्ण मंदिरात कुठे मिळत नाही. तुम्ही अगदी मूर्तीच्या जवळ जरी गेलात तरी नाही मिळत. बट जे तुम्ही कधी ट्राय करून बघा, मंदिराच्या गाभाऱ्यात जा तुम्ही आणि जो गाभारा असतो त्याच्या अगदी पॉइंटला मध्यभागी कधी उभं राहायचं. खूप एनर्जी हाय असते तिथे. ओके, हा ट्रायंगल जो दिसतोय हा ट्रायंगल मधनं एक युनिव्हर्सल ऊर्जा त्यामध्ये अट्रॅक्ट होते आणि ती इथे खालचे हे बेस जो ट्रायंगल खाली असतो त्याच्यामध्ये ती पूर्ण व्यवस्थितरित्या परावर्तित होत असते. तर ही स्कॅट जॉमेट्रिक पॅटर्न म्हणजे एक पवित्र अशी आकृती संरचना आहे ज्यामध्ये विश्वातील अणु आणि ऊर्जा यांचा संबंध समजतो. ओके, मर्कबा यामध्ये आकाशीय आकृत्यांमध्ये उपयोग करून दैवी ऊर्जा साधता येते. यात सायंटिफिकली पण गोष्टी याने प्रूव्ह झालेल्या आहेत. सायंटिफिकल एक्झाम्पल पाहिजे असेल तर ते पण आपण सेशन मध्ये देऊयात. खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी याच्यावरती संशोधन चालू आहे, करत आहे आणि ते सिद्ध देखील झालेलं आहे. ओके, टेट्राहेड्रॉन ऊर्जा आकृती मर्कबा प्रणालीतील पुरुष आणि स्त्री ऊर्जा एकत्रित करते आणि या त्रिकोणी पिरामिडद्वारे आकाश आणि पृथ्वीच्या तत्वांना संतुलन साधला जातो. ओके, आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व याने खूप छान पद्धतीने बॅलन्स करता येतं आणि आपल्याला सगळ्यात जास्त गरजेचं असतं ते आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व. आपले जमिनीवरती पाय नेहमी असतात, म्हणजे पृथ्वी तत्वाशी आपलं खूप जवळचं नातं आहे आणि आपलं जे क्राऊन चक्र आहे ते नेहमी आकाश तत्वामध्ये असतं आणि आपले पाय जे असतात ते नेहमी पृथ्वी तत्वामध्ये असतात आणि ते बॅलन्स करणं फार गरजेचं असतं आणि याच्या माध्यमातून ते अगदी इझिली छान पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे, तर या संतुलनामुळे प्रत्येक व्यक्तीच्या ऊर्जा क्षेत्राशी शांती आणि जागरूकतेचा अनुभव आपण करू शकतो. ठीक आहे, फ्लावर ऑफ लाईफ म्हणजे एक इमॅजिन करा तुम्ही की जे फुल असतं. कधी तुम्ही असं बघितलंय एखादी सूर्यफूल उमलतंय
आणि ते उमलल्यानंतर फक्त एक पाकळी निघालीये, दुसरी निघाली, बाकीच्या बंदच आहेत, असं कधी होतं? कधीच नाही होणार. फुल कधीही उमलतात ते अगदी सगळं एकसारखे उमलतात. म्हणजे त्याच्या प्रत्येक पाकळ्या अगदी एकाच वेळेस ती ऊर्जा त्या फ्रिक्वेन्सीने म्हणजे ते उमलणं म्हणजे काय ना, की त्या एकाच फ्रिक्वेन्सीने अनेक आपल्याला ऊर्जा देत असतं ते. म्हणजे एक मरकपा जरी असला तरी त्याच्या ज्या डायमेन्शन असतात 8, तर त्या 8 डायमेन्शनने आपल्याला एक समांतर ऊर्जा देण्याचं काम जे करतं त्याला बोलतो आपण फ्लॉवर ऑफ लाईफ. तर मर्काबा हिलिंगची कार्यप्रणाली आपण बघूयात की ते काय करतं, प्रकाशमय संरक्षण कवच तयार करून देतं आपल्याला. त्यामुळे आपल्या मर्काबा हिलिंग प्रक्रियेमुळे आपल्या चारोंडी प्रकाशमय संरचना तयार होते, ज्यामुळे आपल्याला सुरक्षितता आणि शांती मिळत असते. त्यानंतर ऊर्जाचं संरक्षण आपल्याला मिळतं. चक्रा संतुलित होत असतात, बॅलन्स होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला कुठले फायदे होऊ शकतात बघा. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक लेवलला खूप छान त्याचे आपल्याला होण्यासाठी हेल्प मिळते. जसं की शारीरिक झालं तर थकवा कमी होतो, रोगप्रतिकार क्षमता चांगली होते, शरीर अजून आतून मजबूती त्याला येते आणि सगळ्या प्रकारचे हेल्थ इश्यू याने आपण सगळ्या प्रकारच्या हेल्थ इश्यू साठी तुम्ही मर्कबा हिलिंग करू शकता. सर्व प्रकारच्या मानसिक त्रास ज्याला बोलतो, जनरली आपल्याला आजकाल खूप मोठा आणि प्रचलित असा त्रास आहे की त्याचं निदानही लवकर कळत नाही. कधी कधी जे काही डिप्रेशन, एन्झायटी वगैरे आहे, तर हे मानसिक त्रासमध्ये येतात. आणि आजकाल असा कुठलाही व्यक्ती नाही, अगदी 5-6 वर्षाच्या मुलांना देखील याचा त्रास सुरू झालेला आहे. ओके, झोप न लागणे, शांत न वाटणे, सतत अचानक भीती वाटणे, तणाव वाटणे, निगेटिव्ह वाटणे, हा सगळा आहे ना मानसिक त्रासचा भाग आहे. तर ताण कमी करून मनाची शांतता साधता येते आणि त्यामुळे आपली मानसिक स्पष्टता देखील वाढते. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने मानसिक त्रासासाठी याची हिलिंग घेता येते आपल्याला. त्यानंतर भावनिक लाभ जर आपण बघितला तर जखमा भरून नातेसंबंध सुधारतात. इथे रिलेशनशिप इश्यू असेल, नात्यांमुळे काही तणाव असेल, काही टेन्शन असेल, नात्यांमुळे बरेचसे प्रॉब्लेम होतात. कारण की पहिली संस्कृती वेगळी होती आणि आता खूप चेंजेस झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास रिलेशनशिप पासून जास्त व्हायला लागलेत आता. ठीक आहे, पहिले बाहेरच्या लोकांमुळे त्रास होते, आता घरातल्या लोकांमुळे जास्त त्रास होतो. तर त्याच्या माध्यमातून आपण याची हिलिंग करू शकतो. ठीक आहे, चक्रांचे महत्व आपण प्रत्येक ठिकाणी बघतो. आपण साधक आहोत, आपला बेसच चक्र आहे, आपले काम सगळे चक्रांवरतीच होतात, आपले हिलिंग पण चक्रांवरतीच केले जातात आणि आपल्या प्रत्येक आजाराचे डेफिनेशन म्हणजे पण चक्राच आहे. तर चक्र प्रणालीमध्ये मानव शरीरातील ऊर्जा केंद्र आहेत, जे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक चक्र विशेष गुणधर्म आणि कार्य दर्शवते. जेव्हा एकत्र कार्य करून व्यक्तीचा पूर्ण विकास साधतात, तेव्हा निरोगी चक्र प्रणाली जीवनात संतुलन आणि आनंद निर्माण करतो. बघा, जेव्हा तुमचं रूट चक्र चांगलं असणार, तुमच्या आयुष्यात स्टेबिलिटी असते, ग्राउंडेड असतं, अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींसाठी कधीच तुम्हाला स्ट्रगल नाही करावं लागत. त्याचप्रमाणे तुमचं स्वादिष्टान चक्र जर बॅलन्स असलं तर तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असतं. जे की आपलं ओटीपोटाशी संबंधित जे किडनी वगैरे, ओव्हरीजचा प्रॉब्लेम असतो तो पूर्णपणे व्यवस्थित होतो. जे की पीसीओडी झालं, पिरियड्सचा प्रॉब्लेम झाला, तो कधी होत नाही. आणि तसंच मणिपूर चक्र जर तुमचं चांगलं असलं तर फायनान्शियल ब्लॉकेजेस जे आजकाल खूप वाढले ते होत नाहीत. जसं की चांगला जॉब न मिळणं, प्रमोशन न होणं किंवा पैसे हातात येतात खरी पण टिकत नाही हातामध्ये. होतात प्रॉब्लेम प्रत्येकाला, म्हणजे पैसे तर येत आहे पण असे येतात आणि असे जातात. हे कशाचं लक्षण असतं? जेव्हा आपलं मणिपूर चक्र ब्लॉक असतं तर त्यावेळी या गोष्टी होत असतात. आणि हृदयचक्र ब्लॉक असणं म्हणजे, हृदयचक्र म्हणजेच रिलेशनशिप. ते रिलेशनशिप कोणासोबत पण असू देत, कुठलाही व्यक्ती असू देत, सजीव असू दे, निर्जीव असू दे, तर त्या प्रत्येक नातेसंबंधांपासून आपल्याला त्रास होत असतो. त्यानंतर
हार्ट अटॅक येणं, मनात भावना दडवून ठेवणं, मन मोकळं न करणं, ठीक आहे, हे पण ब्लॉक असण्याचे लक्षणच आहेत. त्यानंतर थ्रोट चक्र जे आपण बघतो, कम्युनिकेशन स्किल, बोलायचं खूप काही असतं बट बोललं जात नाही किंवा बोलू शकत नाही, किंवा एखाद्याचं हायपर असलं तर असं काही बोलतो की समोरच्याला डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असे असतात बोलणारे. काहींचं बोलणं, जे चांगले असतं त्यांचं बोलणं इतकं असतं की ते साधं एक लाईन जरी बोलली तरी ते आपल्याला एखादी आशीर्वादाप्रमाणे ठरते, असंही काहींचं बोलणं असतं. त्याचप्रमाणे थायरॉइड, थ्रोट, अन्ननलिकेचे प्रॉब्लेम जे असतात ते पण इथंच आपण कन्सिडर करत असतो, बरोबर. त्यानंतर थर्ड आय चक्र, अंतर्ज्ञान ज्याला बोलतो आपण. थर्ड आय म्हणजे अंतर्ज्ञान, इंट्युशन चांगलं असणं. अंतर्ज्ञान असलं की घडणार, जे काही भविष्यात काय घडणार आहे, कुठलं संकट येऊ देत किंवा चांगली गोष्ट असते, ती आपल्याला आधीच कळायला लागते. आणि आपण कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो खूप चांगला असतो, खूप व्यवस्थित असतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीला आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण बघू शकतो. सत्य असत्य मधलं जे पण काही फरक आहे ते आपल्याला कळायला लागतं. चुकीचं काय, वाईट काय, बरोबर ना, बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला कळतात थोडा जर आपला ऍक्टिव्ह असेल तर. त्यानंतर इंट्युशन लेवल, मेडिटेशन स्ट्रॉंग होतात, हायर ऊर्जेपर्यंत आपण जाऊ शकतो, त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो, ब्लेसिंग घेऊ शकतो. मग तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसतात पण व्यवस्थित, ठीक आहे. आपण हिलर आहोत, आपलं थर्ड आय चक्र वरती आपल्याला नेहमीच काम करावं लागतं. त्यानंतर क्राऊन चक्र, सर्व प्रकारची सकारात्मकता क्राऊन चक्रामधनच आत येत असते. क्राऊन चक्र बोलतात की हे ब्रह्मांडातनं येणाऱ्या ऊर्जेला घेण्यासाठीचं जे द्वार असतं ते आपलं क्राऊन चक्र असतं. क्राऊन चक्र पण ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं असतं. ज्याचं क्राऊन चक्र ब्लॉक असतं, जे लोक रस्त्यावरती फिरतात, दगड मारत असतात, एकमेकाला वेड्यासारखं काहीतरी बोलतात, समजायचं यांचं क्राऊन चक्र ब्लॉक आहे. आपण इथे आहोत तर मला तर नाही वाटत की कोणाचं क्राऊन चक्र ब्लॉक असेल. ओके, क्राऊन चक्र सगळ्यांचं ऍक्टिव्हच असतं, पण ते अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं स्ट्रॉंग करता येईल, तर ते देखील आपण ह्या सगळ्या सातही चक्रांच्या ज्या ऍक्टिव्ह करणं, बॅलन्स करणं ज्याला बोलतो, तर आपण याच्या माध्यमातून ते अगदी इझिली करू शकतो. ओके, तर हे आपण सेशनमध्ये बघूयात की ऍक्टिव्हेशनचं जी प्रोसेस आहे की या सगळ्या गोष्टी त्याच्या सोबत आपण त्या दिवशी बघूयात, ठीक आहे. त्यानंतर मर्कबा हिलिंग मध्ये आपण क्रिस्टलचा यूज करतो जनरली. मर्कबा शेप मध्ये ज्याचे क्रिस्टल असतात, हे बघा, क्रिस्टल दिसतात, अगदी छोटेसे छान आहेत मर्कबा शेप मध्ये. तर जेव्हा तुम्ही मेडिटेशन करताना किंवा मॅनिफेस्टेशन करताना हे क्रिस्टल हातात घेऊन जरी तुम्ही मेडिटेशन केलं तरी ऑटोमॅटिकली तो सिम्बॉल ऍक्टिव्हेट होत असतो आणि आपलं ते हिलिंग आपोआप होत असतं. फक्त जस्ट आपल्याला हातामध्ये घ्यायचं, डोळे बंद करायचं आणि जे पण काही आपल्याला हवं ते मॅनिफेस्ट करा किंवा हिलिंग करा किंवा एखादी व्यक्तीला हिलिंग द्या किंवा स्वतः हिलिंग घ्या, तर ती आपोआप होत असते. ओके, तर अशा पद्धतीने आपण क्रिस्टलचा उपयोग करतो. त्यानंतर क्रिस्टल ग्रीड पण असतात. तुम्ही जस्ट फक्त एखाद्या व्यक्तीच्या फोटोच्या वरती मर्कबाचे क्रिस्टल ठेवले, एखादी विश्चित लिहून ठेवली, तरी त्या गोष्टीवरती मर्कबाचे क्रिस्टल काम करत असतात. त्याचप्रमाणे आपण 7 चक्राच्या ग्रीड पण याच्या माध्यमातून लावू शकतो. ओके, तर याच्यामध्ये आपण जनरली 3 क्रिस्टलचा यूज करतो. ओके, एक रोज क्वार्ट्स, त्यानंतर अमेथिस आणि क्लिअर कॉस्ट. रोज क्वार्ट्स हा रिलेशनशिपच्या हिलिंगसाठी असतो, अमेथिस हा हेल्थ साठी असतो आणि त्यानंतर क्लिअर कॉस्ट हा हायर डायमेन्शन आणि सर्व प्रकारच्या मनीच्या इश्यूसाठी पण आपण युज करतो. जनरली हे 3 मुख्य क्रिस्टल असतात, त्याच्या उपयोगाने आपण सगळ्याच गोष्टी साध्य करू शकतो. तुम्हाला अगदी पर्सनली हव्या तर तशा पण घेऊ शकता तुम्ही, पण मग 3 याने पण आपले कामं होतात. ठीक आहे, तर मर्कबाने तुम्ही डिस्टन्स हिलिंग पण देऊ शकतात. जसं आपण रेकीने डिस्टन्स हिलिंग करतो तसंच मर्कबाने पण डिस्टन्स हिलिंग करतो आणि त्याचं स्वतः मी प्रॅक्टिकल तुम्हाला शिकवणार आहे. तिसऱ्या दिवशी आपलं हेच प्रॅक्टिकल असतं की तुम्ही स्वतः लाईव्ह प्रॅक्टिकल करता. ओके, डिस्टन्स मर्कबा हिलिंग प्रक्रिया व्यक्तीच्या ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करते. या पद्धतीने प्रेम आणि प्रकाशाचा वापर करून आपण उपचार केला जातो आणि ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील आपण व्यवस्थित करू शकतो. ओके.
साधकसाठी जे अगदी छोटेसे नियम असणार आहेत. त्यात बघा, तुम्ही कुठलीही साधना जर करायला घेतली तर ती 21 दिवसासाठी जर केली तर खूप छान रिझल्ट येतात. ठीक आहे. नियमित साधना आपल्याला आध्यात्मिक वाढ साधण्यास मदत करते. 21 दिवसाच्या नियमित साधनेने आपल्या मनाची शांती वाढते आणि शक्ती पण वाढत असते. त्यानंतर सकारात्मक विचार मनाला प्रेरित करतात. अहंकार टाळल्यास साधनेची प्रभाविता वाढते आणि आत्मज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. ओके. त्यानंतर इथे येतो सात्विक आहार घेतला तर अजून छान रिझल्ट येतात. बट असं कंपल्सेशन नाही, याला काही रूल नाही येत. ओके. इथे जरी आहे तरी तुम्ही असं नाही की तुम्ही नॉनव्हेज वगैरे बंद करा वगैरे, असं काही नाहीये. बट ठेवला तर चांगलं असतं. ओके. तर याची जी डेली प्रॅक्टिस जी असणार आहे तर ती किती असणार आहे? आपलं 10 ते 20 मिनिटं जरी याची साधना केली कंटिन्यूस 21 दिवस, तरी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण आनंद घेता येतो आणि या सगळ्या गोष्टी अगदी इझिली साध्य आपण करू शकतो. ओके. तर आत्मजागृती आणि प्रकाशाचा अनुभव मर्कबा हिलिंगच्या प्रक्रियेत आपण आत्मजागृतीचा प्रवास करून जीवनात संतुलित शांती आणि आनंद साधू शकतो. त्यातून प्रेम आणि प्रकाशाचा अनुभव देखील आपण घेऊ शकतो. आणि या बेसिक गोष्टी फार महत्वाच्या असतात. याच्यावरतीच अख्खं आयुष्य चालतं. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि फायनान्स सगळ्यात जास्त हेच प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यावरती हे काम करतं इझिली. ओके. समजलं सगळ्यांना? कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. सेशन सुरू व्हायच्या आधी मग हे 3 क्रिस्टल मागवावे लागतील का मॅम? नाही मॅम, असं कंपल्सेशन नाहीये. तुमची इच्छा. तुम्हाला जर चांगली प्रॅक्टिस करायची असेल तर घेऊ शकतात. किंवा याची इमेज दिली जाते, मी इमेज देते. ती इमेज प्रिंट करून जरी तुम्ही सोबत ठेवली किंवा त्याच्याकडे जरी बघितलं तरी तुमचं हिलिंग होतं. हे कशासाठी आपण यूज करतो? जर तुम्ही दुसरीला हिलिंग देताय त्यावेळी आपल्याला घ्यावं लागतं. हे स्वतःच्या हिलिंगसाठी असं कंपल्सेशन नाहीये. तुमची चॉईस, कंपल्सेशन नाही. घेतलं तर फायदा अधिक होणार. डिस्टन्स सिलिंग करताना मग लागेल? डिस्टन्स सिलिंग करताना जनरली सोबत ठेवलं ना तर काय होतं की तुमची ऊर्जा व्यवस्थित राहते आणि त्याच वेळी तुम्ही दुसऱ्याला पण ऊर्जा देऊ शकतात ना. त्यासाठी आपलं म्हणजे प्रोटेक्शन पण होतं आणि ग्राउंडिंग पण होतं त्यासाठी. बाकी असं काही आवश्यक नाहीये. घेतलं तर चांगलंच आहे, ऊर्जा वाढणार. आणि खूप कॉस्टली नाही येत ते. 700 मध्ये 3 येतात. मग फीस सोबत याचंही पेमेंट जर पाठवलं तर मिळतील ना ते मग? हो मिळतील. आणि याच्यासाठी प्री बुकिंग करावे लागणार आहे क्रिस्टलसाठी. ओके. मी दोन्ही पेमेंट एका वेळेला करून देईल मग. ठीक आहे, चालेल. ओके. आपला सिलेबस, केलं मेथड वगैरे पेमेंट. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात? हो मॅम. येस, बोला जय मॅम. मी केलं पेमेंट म्हटलं आता. हॅलो, येतो आवाज प्लीज माझा? रिपीट करा तुमचा क्वेश्चन. थोडं जोरात बोला. मी पेमेंट केलं म्हटलं आता जस्ट असं. ठीक आहे, चालेल. हॅलो आशाताई, मला बोलायचं होतं. येस, बोला ना ताई. आता कशा आहात तुम्ही? छान, खूप सुंदर. कशी तुमच्या चालली कृपेने प्रॅक्टिस खूप छान. क्रिस्टलची? एंजलची प्रॅक्टिस कशी चालू आहे? चांगली चालू आहे. 1-2 दिवसांनी असं काहीतरी एक क्वेश्चन विचारत असते मी आणि हा. त्याच्यानुसार मला छान उत्तर मिळतं. मलाही बोलायचंय की माझा जो प्रवास आहे, हा जो प्रवास आहे माझा जवळजवळ 15 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. ओके. तो करत करत आता तुमच्यापर्यंत जवळपास तो संपलेला आहे. असं आहे. तर मला ना एवढ्या 15 वर्षामध्ये एंजल नंबर खूप दिसायचे. फुलपाखरं दिसत होते. पक्ष्यांच्या सुंदर सुंदर जोड्या दिसत होत्या. परत मी जेव्हा वृंदावनला गेले, तेव्हा मला मोर पीस, अगदी मोर चाललेले आहेत पुढे आणि मागे मोराचे पीस पडतायत, हे सुद्धा मी पाहिलं आणि ते उचलले पण. इतका सुंदर अनुभव मी घेतलाय. परत वृंदावनला पोपटांचा थवा पण खूप सुंदर प्रकारे मी पाहिलेला आहे. खूप छान. आणि सुंदर असं राधाकृष्णाचा जो अनुभव आहे
तो तिथे खूप सुंदर मला आलेला आहे की खरं प्रेम काय असतं. आपण जे हे जगतो आहे आता, जे 3D मध्ये जगतो आहे ते नाहीये खरं प्रेम. जे शिवशक्तीचं मिलन म्हणतो किंवा आपल्याला थर्ड आय चक्रावर जे आपलं ते होतं, हम्म. ते म्हणजे खरं प्रेम. माझ्या मते तरी माझी व्याख्या अशी आहे. इथे कसं रिलेशन मध्ये आपण भांडणं तणणं करत असतो, पण तिथे असं नाहीये. खरं प्रेम म्हणजे एक आतून आतून जी जर्नी चालू आहे आपली, बरोबर बरोबर. त्याचं ते एक प्रकारचं प्रतीक आहे. आणि बघा जेव्हा एंजल्सचा जो कोर्स हायपर डायमेन्शन सोबत आपण कनेक्ट होतो ना, एक निस्वार्थ प्रेम जे ज्याला बोलतो आपण ते निर्माण होत असतं. आणि निस्वार्थ प्रेम मध्ये कधीच भीती नसते, धोका नसतो, त्रास नसतो आणि कुठल्याच गोष्टी त्रासदायक नसतात. निस्वार्थ प्रेम हे खूप पवित्र आणि पावन असतं. जे की शिवशक्तीचं त्याच्यामधून झालं, घेण्याची पण राधाराणीचं तुम्ही झालं. येस बोला. त्याच्यामधून घेण्याची कुठलीही भूमिका नसती. म्हणजे फक्त प्रेम कर असं हम्म. फक्त ती फिलिंग असती. अपेक्षा नसतात. ती फिलिंग जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. त्याचा खूप सुंदर अनुभव मी घेतलेला आहे. आणि माझं जीवन त्याच्यामुळे एक एक सुंदर असं काय म्हणता येणार, मला शब्द नाहीये आता त्याला मांडण्यासाठी. इतकं सुंदर असं ते झालेलं आहे. आणि एंजल्सचा कोर्स सुद्धा तुम्ही खूप खूप सुंदर पद्धतीने घेतलेला आहे. आणि थँक्यू. अनेक बारकाव्यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही त्यामध्ये करून घेतलेला आहे. एंजल्स कार्ड म्हणू नका, त्याच्यामध्ये पेंडुलम अटॅच केलेला आहे. जिभू सिम्बॉल पण त्याच्यामध्ये अटॅच केलेले आहेत. 44 जे कार्ड्स आहेत त्याचं मिनिंग, म्हणजे पर्पलचं मिनिंग काय आहे, येलोचं काय आहे, जे पिंक आहे त्याचं काय आहे, त्या प्रत्येकाचं मिनिंग एक सुंदर पद्धतीने तुम्ही एक रचना करून आम्हाला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आणि एंजल रायटिंगचा तर म्हणजे माझ्यासाठी खूप तुम्ही गिफ्टच दिलेला आहे. कारण ते एंजल गिफ्ट रायटिंग मला मध्ये तुमच्याकडून चेतनाताई टॉपला होत्या एंजल थेरपी मध्ये. यांचं एंजल रायटिंग हो परफेक्ट आहे. डायरेक्टली एंजल्स येऊन यांना मेसेज देतात. खूप म्हणजे जे मलाही हो जमायला खूप वर्ष लागली, ते अगदी यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ट्राय केलं होतं चेतनाताईने. आणि सुरुवातीला तरी अक्षर थोडे वाकडे तिकडे यायचे, पण आता एकदम छान सरळ रेषेमध्ये असे अक्षर येतात. एक दोन दिवसांनी मी त्याचा ट्राय करत असते. तसंच मी सतत एंजल्सला बोलवण्याचा, एंजल्सला कनेक्ट होण्याचा पण प्रयत्न मी करत असते, की जे की ते सतत आपल्या अवतीभोवती राहावे. अशी विश पण एक टाकलेली आहे की मी एंजल्स माझ्या सतत अवतीभोवती आहेत. परत मला अजून रिपिटेशन नंबर पण खूप दिसतात. 777 असू एंजल्स देत, नंबर 999 आणि हे नंबर तर मला 3 नंबर तर सततच माझ्या अवतीभोवती असतात. 777 नंबर हा म्हणजे एंजलचाच अगदी नंबर आहे मॅम. एखादी गाडी एखादी गाडी म्हणजे मी गाडी चालवते आणि मागून एक गाडी एकदम फास्ट येते आणि माझ्या पुढे येऊन हॉर्न वाजवून तो नंबर मला दाखवते. म्हणजे एवढ्या प्रकारे माझं ते काम एक सुंदर प्रकारे चाललेलं आहे. आता पण आहे आणि आधीपासून पण खूप छान प्रकारे चाललेलं आहे माझं काम. आणि खूप धन्यवाद की तुम्ही गुरु थँक्यू म्हणून सो आम्हाला मच. लाभलात. अ, कीर्ती लहान, कीर्ती मोठी अशी तुमची इमेज आहे. आणि तुमची अशीच प्रगती पुढे उत्तरोत्तर होत राहो, थँक्यू हीच मॅडम. माझी थँक्यू सो ईश्वर मच. चरणी खूप प्रार्थना आहे. खूप थँक्यू. प्रार्थना आहे आणि ब्लेसिंग पण आहे खूप सारे. थँक्यू मॅडम. थँक्यू ब्लेसिंगची थँक्यू फार थँक्यू आवश्यकता आहे. थँक्यू आणि आशाताई. चेंजेस बघते मी जेव्हा आहे तुम्ही आहे फर्स्ट बॅचला माझ्याकडे आल्या होता, तेव्हा हो तुमच्या मधला आणि आता मधला खूप फरक आहे. खूप डिस्टन्स आहे या सगळ्या गोष्टींमध्ये हो आणि तो ऍक्च्युली मी पण बघते आणि बाकीचे आपले ग्रुप मेंबर सगळे जे असतील तेही बघत असतील. हो हो. आणि मेडिटेशन आम्ही दुपारचं मेडिटेशन घेतात सुनीता ताई, मी घेते. म्हणजे त्यांनी सुद्धा मला पुढे येण्यासाठी खूप चान्स दिला, की मी जे बोलत नव्हते ते व्यक्त सुनीता ताईंच्या माध्यमातून ते व्यक्त होण्याचं काम सुद्धा माझ्यामध्ये खूप छान प्रकारे झालेलं आहे. त्यामुळे सुनीता ताईंना पण खूप खूप धन्यवाद आहेत. थँक्यू. थँक्यू विद्याताई, सो मच. असं म्हणजे मैत्रिणींचा खूप सुंदर ग्रुप तयार झालेला आहे. जयुताई आहेत. असं छान. थँक्यू. धन्यवाद ताई, खूप खूप आभारी आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. ओके. ओके. मर्कबाबद्दल कोणाला काही प्रश्न आहेत?
ऍडमिशन ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत, बरेचसे ऍडमिशन झालेले आहेत. आपण जास्त ऍडमिशन नाही घेत कारण की शक्तिपात द्यायचा असतो, लिमिटेड ऍडमिशन असतात. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल लवकरात लवकर आपलं सीट बुक करा, ऍडमिशन कन्फर्म करा. आपलं मॅम एक सेशन जे प्रश्न आहे ते विचारायचा 15 किंवा होता. 16 तारखेला चालू होणार. येस, बोला. मला असं विचारायचं होतं की तुम्ही जे बोलले की त्याच्यासाठी मेडिटेशन वगैरे करायला लागते, 21 दिवस तरी सतत करायला लागतं, तर ते मेडिटेशन तुम्ही देणार आहात का? हो, त्यात जो माझा मी स्वतः जो घेणार आहे ना त्याचा तुम्हाला रेकॉर्ड दिला राहणार, ऍक्सेस राहणार. तो जस्ट लावायचा आणि करायचा. आणि असंही तो जरी नाही लावला, माझा जरी 20 मिनिटाच्या पेक्षा जास्त असणार, तुम्ही 10 मिनिटाचा जरी केला किंवा मी तुम्हाला 10 मिनिटाचा एक ऑडिओ रेकॉर्ड करून पण देणार. किंवा नाही ते तुम्ही जर बाहेर आहात, ऑडिओ पण लावू शकत नाही, व्हिडिओ बघू शकत नाहीये, तुम्ही जिथे कुठे आहात, अगदी ऑफिसमध्ये तुम्हाला 5 मिनिटं जरी मिळत आहेत, तरी ते कसं तुम्ही ऍक्टिव्हेट करणार किंवा कशा त्या गोष्टी स्वतः करून घेणार हे अगदी इझी टेक्निक मी शिकवते. जसं की एंजलला मी दिलेलं आहे की एंजलचे अगदी खूप लोक साधना एवढी साधना देतात की ती नाही पॉसिबल होत. बट एंजलची मी अगदी 2 मिनिटाचं मेडिटेशन दिलेलं आहे, ते 1 मिनिटात 2 मिनिटात होतं. तसंच याचं मी स्वतः तयार करून देणार तुम्हाला टेक्निक. तुम्ही अगदी 5 मिनिटं जरी केलं तरी ते 21 डेजचा तुम्हाला गॅप न पडता हे ऍक्टिव्हेशन कंटिन्यू तुम्ही करू शकता. ती इझिली करतात कारण की नसतोच एवढा वेळ कोणाला की बसणं वगैरे. वर्किंग एम्प्लॉय असतात, फॅमिली असलं तर मग नाही पॉसिबल होत सगळ्यांना. अगदी तुम्ही 20 मिनिटाचा करा, 15 मिनिटाचा करा, नाहीतर 10 मिनिटाचा करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. एंजलचा एक प्रश्न होता, विचारू शकते का? एंजलचा प्रश्न बरं विचारा. आता एंजलशी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करणार आहे तर कशाला जास्त महत्व? एंजल्स तर आम्ही पाठवतोच आहे, नाही असं नाहीये. हम्म. हा, तुमचे जे वर्ड आहेत की एंजल्सला कशा प्रकारे आपण बोलवायचे आहे, तर ते तर म्हणजे झालेलं आहे. पण अजून कशी प्रॅक्टिस आम्ही याच्यामध्ये करू शकतो हे एक 5 मिनिटं सांगितलं तर बरं वाटेल मला. तुम्ही हे बघा, आपलं पहिला तर इथे मर्कबाचं आपलं सेशन आहे, तर तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. एंजल जास्तीत जास्त ऍक्टिव्ह करण्यासाठी किंवा आपल्याला त्याचं प्रोटेक्शन मिळवण्यासाठी किंवा त्याच्या ब्लेसिंग मिळवण्यासाठी ना निस्वार्थपणाने तुम्ही इतरांना एंजलची हिलिंग देत जा. निस्वार्थपणा ठेवा त्यामध्ये. अगदी एंजल हिलिंग साठी मी कधी चार्जेस मी स्वतःही घेत नाही आणि आधीही कधी गरज पडत नाही. ओके. ओके, चालेल. थँक्यू. हॅलो मॅडम, शक्तिपातसाठी मग काही तुम्ही म्हणजे मेडिटेशन वगैरे करावं लागतील का शक्तिपातच्या अगोदर? काय मॅम? कसं म्हणजे शक्तिपातसाठी आपण काय प्रिपेअर पाहिजे का अगोदर, म्हणजे काही मेडिटेशन वगैरे करावं लागतील का? नाही, शक्तिपातसाठी जे काही जे नियम असणार आहेत ते मी सांगेल तुम्हाला. अच्छा, मी म्हटलं अगोदर काही असं प्रिपेअर पाहिजे का? नाही, असं काही फारसं असं काही करण्याची आवश्यकता नसते. त्याच्यात जस्ट फक्त आंघोळ वगैरे करून बसायचं असतं. त्याच्यात कपड्यांचे काही नियम असतात. ओके, कॅन्डल दिवा वगैरे लावा लागणार, बस बाकी काही नाही. मॅम 17 तारखेपासून घ्या ना, सोमवार पासून. बघू ना आपण, कारण की कसं आपलं पुढच्या पण बॅचचं बघावं लागतं. 4 दिवसाचं ते मॅनेज झालं पाहिजे तेवढं. ओके. प्लीज 17 पासून घ्या. माझं पण नाव घ्या मॅम. येस. टायमिंग साठी चेंज केला तर बरं होईल. टाइम आपला हा यासाठी योग्य आहे कारण की सगळे बरेचसे एम्प्लॉय असतात, ते संध्याकाळी बिचारे घरी येतात, थोडं त्यांना वेळ दिला जातो. आणि जनरली मर्कबा हिलिंग नंतर झोपलं तर खूप बेटर असतं हिलिंग घेतल्यानंतर. अकाउंट नंबर आहे का त्याच्यावर? काय मॅम? अकाउंट नंबर ऍडमिशन घ्यायचं मॅडम. आवाज नाही येत तुमचा, थोडं क्लिअर. मॅडम माझा कॉन्टॅक्ट नंबर अकाउंट नंबर पेमेंट मी तुम्हाला एक मिनिट तुम्हाला नंबर टाकते मी, इथे मला मेसेज करा. याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, मेसेज केलाय बघा तुम्हाला. हा नंबर तुम्ही सेव्ह याच्यावरती मेसेज करा, कॉन्टॅक्ट करा.
याच नंबरवरती पे करायची फी, फोन पे, किंवा तुम्हाला QR कोड पाहिजे असेल तर मग मेसेज करा, तोही पाठवला जाईल. ताई आपली हेल्थची ग्रीड वेगळी आहे का मर्काबाची आणि ही वेगळी आहे का? याला अशी ग्रीड लावायची आवश्यकता नाही. जस्ट तुम्ही मर्कबाचा जो क्रिस्टल तुम्ही फोटोवरती ठेवला किंवा हातामध्ये घेऊन जरी तुम्ही मेडिटेशन केलं तरी हेल्थ कव्हर होतात याने. याच्यात अच्छा. फारशा अशा ग्रीड नाहीयेत. थँक्यू. मॅम अजून मरकप्पाचं कोणाचा ते काय प्रश्न? खूप प्रकारचे आहे. त्यामध्ये 3 मेन क्रिस्टल दिले आहेत. एक क्लेअर कॉस्ट, अमॅथिस आणि रोज क्वार्ट्ज. तुला सर काय प्रश्न आहे तुमचा? मॅडम सॉरी, अनम्यूट झाला तुम्ही. म्यूट. हे फक्त कॅमेरा बंद केला. एक मिनिट. मॅडम हे मुलीचं आहे का? सर मी तुम्हाला त्या दिवशी पण बोलली. तुम्ही पर्सनल मला फोटो पाठवा. त्या दिवशी पण तुम्ही सेशन मध्येच मला दाखवलं. मॅडम ते काय होतं त्यात दुपारी आपण मी कॉलवरती पण बोललो की सकाळी कुठलं कोणाचं आहे. 2 ते 3 वेळा आपल्या या गोष्टीवरती बोलणं झालं. ओके. फोटो पाठवा हवं तर मला, मी तुम्हाला टिक करून देते. ओके. हम्म. हो. ठीक आहे. आपलं काही क्वेश्चन असेल सेशनच्या रिलेटेड तर तुम्ही विचारू शकतात. इतर गोष्टी नका इथे विचारू. हो. ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न नाही असं कन्सिडर करू मी. सगळ्यांना सगळं समजलंय. विचारात चालेल का? मी कल्पना शिंगोटे, मानसीची मैत्रीण आहे मी. ओके, हा बोला मॅम. ते तुम्ही मगाशी ते 3 पिरॅमिड्स दाखवले ना इजिप्तचे ते, आणि वरतून तिथून हे, तर त्याचं काय अर्थ म्हणजे कसं? मर्कबाचे ट्रायंगल जे असतात ना, 2 ट्रायंगल मिळून आपला तो मर्कबा बनत असतो आणि ते समजवण्यासाठी मी तुम्हाला पिरॅमिड दाखवले. ओके. अच्छा. कधीपासून सुरू होणार आहे क्लास? 15 तारीख किंवा 16 तारीख, 2 दिवसापैकी एक तर 15ला सुरू होईल, नाही तर 16ला होणार. टाइम आपला 8:30 ला हाच असतो रात्रीचा. 8:30 ते 10 का? हम्म. ओके. बस. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. मॅडम नमस्ते मॅम. येस. हॅलो. हा बोला अंगारे सर. 1 मिनिट शोभा मॅम. आपण ज्या वेळेला हिलिंग करतो त्यावेळेला आपल्या समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त निगेटिव्ह असते. तर त्यावेळेला कधी कधी काय होतं, त्याचा त्रास आपल्यावर होतो, म्हणजे आपलं अंग जड होतं किंवा आपलं काय डोकं बधीर होतं. ते या मर्कबाईच्या होणार नाही ना, असं काय? नाही, त्यासाठी आपण क्रिस्टल घेतो ना हातामध्ये. त्यासाठी क्रिस्टल घ्यायची असतात. आणि जे काही आपलं प्रोटेक्शनचं ब्रासलेट वगैरे असतात ते युज करायचे. ऑरा लॉक करून घ्यायचा. हे कंपल्सेशन असतं प्रत्येक हिलिंग करताना. ऑरा लॉक करूनच सेशन घ्यायचे असतात. रूम चार्ज करून जर घेतला तर जनरली अशा गोष्टी घडत नाहीत. कशी चालू सर प्रॅक्टिस क्रिस्टलची? ग्रीड लावलेत का? ग्रेड अजून लावले नाहीत मी. ओके. फक्त हिलिंग चालू आहे माझं फक्त. ओके ओके, ठीक आहे. चला, थँक्यू. कार्मिक हिलिंग होऊ शकते का ताई याच्यामध्ये? म्हणजे आपले जे अवतीभोवती कर्मा जे क्लीन लोक करता आहेत. येतात क्लीन. ओके. सांगणार का ते तुम्ही तसं कसं करायचं ते? हो, आपण लास्टला सगळ्या मर्कबामध्ये? प्रकारच्या हिलिंगचा प्रोटोकॉल देतो. त्यात फक्त अफर्मेशन चेंज होतात. प्रोटोकॉल सेम असतो. ओके. थँक्यू. शोभा मॅम बोला. थँक्यू मॅम. पहिल्यांदा मर्कबाविषयी खूप छान माहिती दिली. थँक्यू सो मच. मला खूप विश्वास आहे का खूप छान तो कोर्स छानच होणार आहे, कारण एंजल
क्रिस्टल एकदम छान झाले आणि वर्क पण इतकं छान करतंय. तर आता तर माझे अनुभव तुम्ही अगोदरही सांगितले का शंभूचा अनुभव तो खूपच मोठा होता तो सगळ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर बहिणीचा खूप एंजलचा अनुभव बी खूप मोठा आहे. कारण ह्या गोष्टी आता तुम्ही जे शिकवणार ते डीप मध्ये शिकवतात ना म्हणून समजतं. आता इतके दिवस पहिले तर करतच होतो पण त्यात कधी इतकं म्हणजे डीप समजलं नाही. क्रिस्टल पण होते पण ते कसे नुसते घेतले घातले त्याच्यात काही माहित नव्हतं कसे चार्ज करायचे कसं क्लिनिंग करतात काय ते काहीही माहित नव्हतं. आणि कशी म्हणजे दुसऱ्यांना कसं मदत करू शकतो आपण हे पण माहित नव्हतं. पण जेव्हा तुम्ही आम्हाला डीप मध्ये शिकवलं ना त्यावेळेस समजलं. आणि शंभू बाळाचा तर खूपच मोठा अनुभव आहे. तर आता काहींना माहित म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये सर्वांनाच माहिती आहे तो. हो आज हो शंभू बाळ इतका खेळतोय छान सगळा छान झालाय. हात पण पूर्ण भरलाय पूर्ण क्लीन झालाय. फक्त मी फोटो टाकायचं राहिलंय तो आता टाकेल मी. ओके ओके हा एकदम एका म्हणजे दिवशी टाकून द्या एकदम ग्रुपवर. क्लीन झाला आणि एंजलने आणि आपल्या सगळ्यांच्या ग्रुप मधल्या सगळ्या मेंबरनी जी दिलंय ना हिलिंगमुळे ब्लेसिंग तेवढं एंजल पाठवले healing मुळेच ते शक्य झालं. कारण त्याचा डॉक्टरनी तर सांगितलं होतं स्किन मांडीची काढून 10 महिन्याचं बाळ इतकं हो छोटंसं 9-10 महिन्याचं आणि त्याची मांडीची स्किन काढून त्या हाताला बसवायची होती. पण इतका मोठा मिरेकल झालाय ना म्हणजे ते तर कोणीच विसरू शकत नाही. माझ्यासाठी तर खूप मोठं आहे की नाही, बाळ म्हणजे परिस्थिती खरंच ते खूप 15 भयंकर दिवस होती ती. फार भयंकर तुम्ही परिस्थिती बघितला होती. होता हात कसा होता त्याचा पूर्ण भाजलेला होता. पण जेव्हा सांगितलं की जे बाळ म्हणजे 15 दिवस डॉक्टर ठेवणार ते आताही मांडीचं कातडी काढणं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 7च दिवसात रिटर्न आलं हॉस्पिटल मधून. फक्त हे एंजलने आणि आपल्या हिलिंगनीच झालं. आपले सर्व म्हणजे नक्कीच. हे खूप मोठं म्हणजे मिरॅकल आहे आणि हे तुम्ही शिकवलं आणि तुम्ही ते आमच्याकडून करून घेतलं इतकं छान पद्धतीने. आणि तुम्ही वारंवार मदत पण केली ना मॅम त्यासाठी तुम्ही खूप खूप धन्यवाद. म्हणजे एखादा नाही का थँक्यू. नसते आता बघितलंय कोर्स पण कोर्स करतात आणि नंतर लगेच म्हणजे कोणी लक्ष देत नाही का कोर्स आपण टाकलाय तरी पुन्हा नाही काही मॅडम माझं संबंधही कमिटमेंट नसतो असतं असंही की होतं. कुठलाही कोर्स माझ्याकडे पण केला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी तुम्ही अडचण आली काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कधीही मला विचारू शकतात. हे सगळ्यांसाठी कमिटमेंट असतं माझं. कारण की तुम्ही आपला प्रत्येक पर्सनली विद्यार्थी एवढं म्हणजे परिपूर्ण लक्ष घडावा दिलंय हीच माझी इच्छा असते. तुम्ही इतकं पर्सनली लक्ष दिलं ना त्यामुळे म्हणजे बाळ आज एकदम सुखरूप आहे. आई पण छान आहे सगळे हॅपी आहे. आणि फक्त तुमचेच खूप खूप अनंत उपकार आहे. खूप खूप थँक्यू. ब्लेसिंग आहे तुमच्यासाठी की तुम्ही थँक्यू खरंच सो मच. हे खूप छान काम करून घेताय आमच्याकडून. खूप खूप थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम. ठीक आहे आपल्या या कोर्सची फी जी आहे ती 800 रुपये राहणार आहे. येस बोला मनसे मॅम. मॅम पियुषा बोल. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. क्रिस्टलचा कोर्स बद्दल थोडासा अनुभव सांगायचे होते. आता तुम्ही क्रिस्टलचा कोर्स घेतला खरंच खूप सुंदर इतका डीपली क्रिस्टलचा कोर्स तोही एवढ्या कमी फी मध्ये खरंच आश्चर्य आहे. आणि त्या क्रिस्टलचे इतके अनुभव आणि इतके मिराकल म्हणजे मोबाईल स्क्रीनचा मला इतका सुंदर मिराकल आहे की हिलिंग तर माझे खूप छान चालूच आहे. त्याचे रिझल्ट आहेत स्टेटसवर टाकण्यात की कोणाकोणाचे रिझल्ट काय आलेले आहेत ते लोकांनी लिहून दिलेले रिझल्ट इतके सुंदर आलेले आहेत. आता मला जोड क्रिस्टलची मिळालेली आहे तर त्या क्रिस्टलच्या माध्यमातून पण हिलिंग खूप सुंदर कारण तुम्ही क्रिस्टल कसा वापरायचा क्रिस्टलचा हाताळायचा कसा तो चार्ज कसा करायचा वेळोवेळी सूर्याच्या प्रकाशात कसं क्रिस्टल नाजूकपणे हाताळायचा असतो त्याला कोणते सिम्बॉल वापरायचे असतात कोणते ब्रेसलेट कोणत्या हातात घालायचे कोणत्या राशीला कोणते ब्रेसलेट चालतात हे इतकं डीप नॉलेज आम्हाला खरंच माहिती नव्हतं. आणि आम्ही आपले घालत होतो कुठल्याही ब्रेसलेट कुठल्याही हातात तसं न करता तुम्ही आम्हाला ते इतकं डीप नॉलेज दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे हिलिंग इतकं सुंदर 10 दिवस तुम्ही घेतलेलं आहे आणि हिलिंग छान होत आहे. खूप सुंदररित्या मॅडम तुम्ही शिकवलेलं आहे. रिटर्न द्यायचं तुमची खूप तयारी आहे. जे काही देत आहे ते भरभरून देत आहे. कुठलाही प्रश्न एकाला कळाला नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही ही तुमची वैशिष्ट्य आहे. आणि खरंच तुमच्याकडे कधीही फोन केला कधीही तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मिळत नाही असं कधीच नाही झालेलं. बरेच साधक आहेत मी पण अनुभव घेतला 15-20 दिवसात प्रत्येकाच्या पाठीशी तुम्ही उभे आहात. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती अशी आहे की तुम्ही सगळ्यांना पुढे नेऊन फार प्रवृत्त करताय की क्रिस्टलच्या माध्यमातून तुमच्याकडे बरीच लोक आज एक पगार इतका इन्कम घेत आहेत. मला बरीच करेक्ट लोक मॅम आपलं तेच टार्गेट असतं की कुठलाही व्यक्ती एखादी कुठलाही थेरपी जेव्हा शिकतो किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यात त्याला मोबदला मिळायला हवा किंवा
काहीतरी तो शिकतो, म्हणजे काहीतरी त्याला अर्न करायचं असतं म्हणून करतो. माझं तेच मोटिवेशन असतं की तुम्ही जे पण काय शिकला, जिथे इन्व्हेस्टमेंट केली की ऍटलीस्ट तुम्ही त्यातनं अर्न करा. म्हणजे हिलिंग ही एक अशी थेरपी आहे की ते नक्कीच डॉक्टरांच्या सॅलरीपेक्षा जास्त आपण अर्न करू शकतो. आणि ऍक्च्युली हिलिंग करणं ही एक सेवा पण आहे, हे एक चांगलं कर्म आहे. आपल्याकडे आहे ती कला, तर त्याचा उपयोग करून आपण नक्कीच लोकांना मदत करू शकतो. कर्म पण चांगले होतात, आशीर्वाद पण मिळतात आणि पैसे पण मिळतात. अशी ही एकच फील्ड आहे. बाहेर कुठलीच अशी फील्ड नाही की ज्याच्यात तुम्ही काम केल्यानंतर तुम्हाला कर्म चांगले मिळतात. इथं कर्म चांगले मिळतात. आणि कर्म ही एक अशी देणगी असते की जी फक्त ह्या जन्मात नव्हे तर आपल्या अनेक जन्मांच्या आपल्या सोबतीला असणारी गोष्ट असते ही. आणि इतक्या लोकांची ब्लेसिंग मिळतात. मानसी मॅम तर ते एकदम खरंच खूप सुंदर मानसी मॅमचा blessing शब्द मिळतात. शब्द खरा आहे. मंजुळा मॅम मानसी बोलत मॅम ज्या असतील. बोललाय ना हो, एकदम मंजुळा मॅम बोलताय. हा, खरं त्यांच्या बोलला एकदम मुलाला छान. हो, त्यांच्या मुलाला इतका सुंदर अनुभव आलाय मॅम. आणि मला त्याचं इतकं समाधान आहे की एका स्पेशल जागेला मी आज देऊन त्यांना बरं करते. याच्यासारखी ब्लेसिंग मला कधी मिळणार, कुठले मिळणार, किती पैसे घालवले तरी नाही मिळू शकत. ₹10 घालवले तरी नाही. त्या ब्लेसिंगची माझी व्हॅल्यू म्हणजे माझ्या बरोबर जाणार आहे. आपली कर्म जी आहेत ती आपल्या बरोबर जाणार आहेत. आणि मोबाईल स्क्रीनचा खास अनुभव की जसा तुम्ही मला दिलेला आहे तसं माझं मोबाईल मधलं ट्रान्झॅक्शन चालूच आहे ना. एखादी दिवस छान सांगत आहे की माझा मोबाईलला ट्रान्झॅक्शन ग्रेट. चालू आहे. एक हिलिंग संपलं की दुसरं हिलिंग येत आहे. बऱ्याच लोकांना ते आहेत, त्यांना माहिती आहे. म्हणजे मला काही थांबवावं लागलेलं आहे. की प्रचंड प्रगती खूप झालेली आहे. त्याचा म्हणजे आमच्या गुरूंशी पण संबंध खूप आहे. आमच्या गुरूंनी पण आम्हाला रेकी ग्रँडमास्टर घडवलेला आहे आणि आता तुम्ही क्रिस्टल मध्ये घडवलंय. जी व्यक्ती आमच्या आयुष्यात युनिव्हर्स पाठवत आहे ते खरंच खूप छान पाठवत आहेत. खूप खूप धन्यवाद त्या युनिव्हर्सचे आणि माझ्या आयुष्यातल्या सर्व गुरूंचे खूप धन्यवाद. थँक्यू मॅम, तुम्हालाही खूप खूप थँक्यू सो धन्यवाद. मच. तुम्ही खूप लहान आहात आणि एवढ्या लहान वयात तुमची एवढी ऊर्जा, एवढी कार्यक्षमता, एवढी कार्य तत्परता आहे, याला माझा सॅल्यूट आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. अशाच ब्लेसिंग कायम तुमच्या सोबत असू द्यात. खूप पुढे जायचंय आपल्याला आणि सगळ्यांना जायचंय. करायचं काहीतरी करायचं, अचीव्ह करायचं, स्वतःचं नाव निर्माण करायची, ओळख निर्माण करायची. स्त्रीने तर पुढे गेलंच पाहिजे. प्रत्येक वेळेस अगदी दुसऱ्यांसाठी डिपेंड नाही राहायचं की प्रत्येक वेळेस हात पसरवायची गरज तरी नको यायला की एवढं तर प्रत्येकाने केलंच पाहिजे. ठीक आहे मॅम, कोणाचा तरी प्रश्न होता की हे सेशन आपलं पुन्हा रिपीट कधी होणार आहे. तर याच्यानंतर आपली एंजल थेरपीची बॅच असणार आहे. त्यानंतर पुन्हा अजून 1-2 बॅच असणार. मग नंतर ही लागणार. ही 3 महिन्यानंतरच रिपीट होते. आणि जे लेट जॉईन झालेले आहेत, ज्यांनी पूर्ण रेकॉर्डिंग मिळाली नाही, तर त्यांनी मला पर्सनली मी मेसेज केला आहे. त्या ग्रुपवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आजच्या सेशनची रेकॉर्डिंग दिली जाईल. ओके, ठीक आहे. चला, लवकरात लवकर आपले सीट कन्फर्म करा. लिमिटेड सीट आहेत. ऑलरेडी जे काय अर्ध्या ऍडमिशन झालेले आहेत, जे पण काही जागा शिल्लक आहेत, आता फक्त 20च जागा शिल्लक आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. लवकरच आपली बॅच सुरू होईल आणि नक्कीच या ऊर्जेचा आनंद घ्या. स्वतःची ऊर्जा वाढवा आणि दुसऱ्यांना पण याची मदत तुम्ही करू शकतात. ओके, मर्कबा हिलिंगचे जे चार्जेस असतात, मी स्वतः जेव्हा ही हिलिंग देते तर ₹300 एका दिवसाचे असतात. ओके, 300 गुणिले 21 किती होता मानसी मॅडम? ठीक आहे, एवढे तुम्ही अर्न नक्कीच करू शकता. दिवसातून तुम्ही 4 ते 5 क्लायंट आरामात घेऊ शकतात. तुमचं अर्निंग सुरू होणार. एक पेशंट केला तर एवढे होतात 6,000. त्यात तुम्ही दिवसाला 4 केले तर 24,000 होतात आरामात घरात बसून. ठीक आहे, तुमचं अर्निंग सोर्ससाठी पण तुम्ही याचा उपयोग करू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच. थांबूया आपण. अजून काही कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकतात, नाहीतर सेशन स्टॉप करू आपण. मॅडम एका घरातले 2-3 असतील तर